नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रीवर्धमान जिनदेव पदारविन्द युग्मस्थिताङ्गुलिनखांशु समूहभासी प्रद्योततेऽखिल सुरेन्द्र किरीटकोटिः भक्त्या प्रणम्य जिनदेव पदं स्तवीमि। भक्त्या प्रणम्य जिनदेव पदं स्तवीमि। वर्तमान शासन नायक वर्धमान महती महावीर भगवान की जय हो। मूल नायक देवादिदेव श्री आदिनाथ भगवान की जय हो। 20वीं सदी के प्रथमाचार्य परम पूज्य समाधि सम्राट शांति सागर जी महामुनिराज की जय हो। संत श्रोमणी गुरुवर आचार्य भगवान विद्यासागर जी महाराज की। शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य सन्मति सागर जी महाराज की। संत वात्सल्य निधि जिनवाणी कंठभूषण निर्यापक आचार्य चंद्र प्रभु सागर जी महाराज की। परम पूज्य वीर सागर जी महाराज की जय। परम पूज्य सरल सागर जी महाराज की जय हो। क्षपकराज गणनियारिका परम पूज्य श्रुतमती माता जी की जय हो। परम पूज्य स्वभावमती माता जी की जय हो। परम पूज्य परममती माता जी की जय हो। सर्व प्रतिमाधारींना वंदना, सर्वांना जय जिनेंद्र। गुरु भक्ती करूया आणि मग नंतर बोलायला मी सुरुवात करते, कारण गुरुमुळंच आज इथं मी बसलेली आहे। त्या गुरूंचे उपकार अनंत आहेत। थोड्या ओळीमध्ये त्यांचं मी सांगते। संसार में पतित था गुरु ने उठाया, अज्ञान का तिमिर था गुरु ने हटाया। आचार्य है तरण तारण ज्ञानदायी, विद्यादि सागर गुरु जय हो तिहारी। चंद्र प्रभु सागर गुरु जय हो तिहारी। संसार में गुरु कृपा सबसे निराली। होली यही दशहरा यही है दिवाली। जो शीश है वह सदैव ऋणी रहेगा, कोई कभी उपकार चुका न सकेगा। कोई कभी न उपकार चुका सकेगा। आशीष हाथ गुरु का जब से मिला है, आशीष हाथ गुरु का जब से मिला है। संतोष का कमल जीवन में खिला है। निर्दाम ही मिल रही मुझको सुवस्तु, मैं बार बार करता गुरु को नमस्तु। मैं बार बार करता गुरु को नमस्तु। जय बोलो परम पूज्य संत वात्सल्य निधि जिनवाणी कंठभूषण आचार्य चंद्रप्रभु सागर जी महाराज की जय हो। आज दशलक्षण महापर्वाचा अंतिम दिवस आणि आजचा धर्म ब्रह्मचर्य धर्म। आत्ताच ताईंनी सांगितलं की हे जे 10 धर्म आहेत ते धर्माच्या म्हणजे आपल्या दशलक्षण धर्माच्या पायऱ्या आहेत किंवा मोक्षाच्या पायऱ्या आहेत आणि ह्या फार अवघड आहेत, हिमालयासारख्या असं ताई म्हणाल्या।
त्यांचं चिंतन, माझं चिंतन आहे की हे 10 धर्म आहेत, हे धर्म आत्म्याचे धर्म आहेत आणि आपल्या आत्म्याचे हे आभूषण आहेत. एक एक आभूषण जर आपण आपल्या आत्म्यावर चढवत गेलो तर आपला आत्मा नक्कीच चमकणार आहे. आणि या मोक्षाच्या पायऱ्या जरी पर्वतासारख्या असल्या, हिमालयासारख्या जरी असल्या, तरी आपण त्या हिमालयावर पुरुषार्थ करून विजय मिळवू शकतो. कारण आपण आजपर्यंत हेच बघितले, तीर्थंकर आदिनाथ भगवंतापासून वर्तमान शासन नायक महावीर भगवंतापर्यंत सगळ्यांनी उपसर्ग सहन करून पुरुषार्थ करून शेवटची मोक्षाची पायरी गाठलेली आहे. आजचा धर्म उत्तम ब्रह्मचर्य धर्म. यापूर्वी खूप सुंदर सुंदर व्याख्यान झाले आहेत. मी बाहेर जरी आले नसले तरी आतमध्ये सगळ्यांचे व्याख्यान मी ऐकलेले आहेत. मी काही व्याख्याता नाही, प्रवचन मला जमत नाही आहे. जसं मला म्हणजे ज्या शब्दामध्ये सुचल त्या शब्दामध्ये चर्चेच्या स्वरूपामध्ये मी तुमच्यापुढं माझे विचार मांडणार आहे. तर आजचा धर्म ब्रह्मचर्य धर्म. व्यवहारनयाने ब्रह्मचर्य धर्म आणि निश्चयनाने ब्रह्मचर्य धर्म. व्यवहारनय जर निश्चयाने जर ब्रह्मचर्य धर्म आपण पाहिला तर ब्रह्म म्हणजे आपला आत्मा आणि ब्रह्मचर्य म्हणजे त्या आत्म्यामध्ये लीन असणं, त्या आत्म्याची जाणीव आपल्याला असणं की मी एक आत्मा आहे, माझं शरीर वेगळं आहे, माझा आत्मा वेगळा आहे आणि त्या आत्म्यामध्ये आपण लीन असणं म्हणजे निश्चयानं ब्रह्मचर्य धर्म झाला. व्यवहारनयानं काय आहे तर व्यवहारनयानं ज्यावेळेला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विवाह संस्कार महत्त्वाचे आहेत आणि हे विवाह संस्कार झाल्यानंतर जे श्रावक श्राविका आहेत किंवा पती पत्नी आहेत त्यांचं स्वदार संतोष व्रत असं आपल्या आगमामध्ये एक व्रत येतं. स्वदार संतोष व्रत म्हणजे स्वतःच्या पत्नीबरोबर प्रामाणिक असणं, त्याला स्वदार संतोष व्रत असं म्हणतात. आणि विवाह झाल्यानंतर ते व्रत या पती पत्नीचं असणं म्हणजे व्यवहारनयानं ब्रह्मचर्य व्रत झालं. त्यानंतर दिगंबर मुनींचं जे ब्रह्मचर्य व्रत आहे त्यामध्ये आपण असं आगमामध्ये सांगितलं की 18,000 शिलांचं पालन करणारे हे दिगंबर महामुनिराज असतात. त्यामध्ये चेतन अचेतन अशा बऱ्याच गोष्टी येतात. आचार्यांनी यापूर्वी त्याचं कथन पण केलं आहे की नुसतं जर चित्र असेल त्या चित्राला जरी दिगंबर मुनींच्या हातून स्पर्श झाला तर त्यांच्या शिलाला दोष लागत असतो. त्यासाठी हे 18,000 प्रकारचं शील आहे. आणि आजच्या ज्या आपण तरुण युवती किंवा तरुण मुलं जे आहेत त्यांच्या संबंधित जर आपल्याला बोलायचं झाले तर त्यांच्याबद्दल शील म्हणजे काय आहे तर लग्न होईपर्यंत ज्या युवती आहेत, कुमारी मुली आहेत, त्यांनी लग्न होईपर्यंत ब्रह्मचर्य व्रत पाळलं पाहिजे, आपल्या शिलाचं रक्षण केलं पाहिजे. आणि जे युवक आहेत त्यांनी पण आपल्या शिलाचं रक्षण केलं पाहिजे आपलं विवाह होईपर्यंत. कारण भारतीय संस्कृतीमध्ये या विवाहाचं फार महत्त्व सांगितलं जातं. त्याच्यानंतर मुलींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आज पंचमकाल आहे. बाहेरचं वातावरण तुम्ही बघता, निदान या कोथळीत आल्यापासून तर मला इतका आनंद आणि एवढं समाधान आहे की सगळ्या महिला अगदी डोक्यावर पदर, व्यवस्थित सगळे साड्या ड्रेस, मुली छोट्या छोट्या आहाराला येताना, मंदिरमध्ये पूजनाला येताना अगदी साडी वगैरे नेसून येतात. त्यामुळं खूप छान वाटतं. परंतु पुण्यासारख्या शहरात किंवा आणखी इतर शहरामध्ये असं वातावरण आज आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून या मुलींचं तरुण मुलींचं जे शील आहे ते आज आपण धोक्यात आहे असं समजतो. ज्यावेळेला मी शिक्षिका होते त्यावेळेला गाईड म्हणून एक मुलींवर संस्कार करण्यासाठी किंवा स्वावलंबनासाठी एक गाईड म्हणून एक असं हे होतं आणि मुलांसाठी स्काउट म्हणून अशा संस्था होत्या. तर त्या गाईड संस्थेमध्ये मुलींवर स्वावलंबनाचे संस्कार केले जायचे आणि स्काउटमध्ये मुलांवर स्वावलंबनाचे संस्कार केले जायचे. तर हे दोन्ही इतके छान होते आमच्या काळामध्ये, आता ते दिसून येत नाहीत. मुलींवर संस्कार करायचं म्हणजे स्वावलंबन. शाळेमध्ये 8 दिवसाचं गाईड कॅम्प घेतले जायचे. त्या कॅम्पमध्ये त्या मुलींना चहाचे स्टॉल लावायला असायचे किंवा तुम्ही आपले कुठलेही उपीट पोहे वगैरे ज्या मुली आहेत 5वी नंतरच्या त्या मुलींचे स्टॉल असायचे आणि मुलांचे सुद्धा स्टॉल. म्हणजे त्या स्वावलंबनामधून त्यांना पैसा पण मिळायचा आणि त्या पैशाची किंमत पण त्या मुलींना त्या वयामध्ये कळत होती. पण आज असं वातावरण राहिलेलं नाही. मुलींचं शिक्षण भरपूर वाढलेलं आहे शिक्षणामध्ये.
तर अशा वेळेला आम्ही एक नीती गीत शाळेमध्ये शिकवत होतो त्यावेळेला. ते आता कितपत लोकांना माहीत आहे मला माहीत नाही आहे, परंतु ते आज मला आठवलं या शील म्हणजे या ब्रह्मचर्याच्या निमित्तानं, की आपल्या मुलींना आपण कसं सांभाळलं पाहिजे, आईवडिलांनी कशा पद्धतीनं त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत. ते पूर्ण गीत काही मी तुम्हाला सांगणार नाही, कारण बरंच आहे ते, त्याच्यातच वेळ जाईल. फक्त त्याच्यात थोड्याशा ओळी अगदी अर्थपूर्ण आहेत, अर्थ तुम्ही जाणून घ्या. पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला. पण ती म्हणजे इथं मुलीला उपमा दिलेली आहे. पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला. थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला. शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे. शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे. हरिणी जपून ठेवा, अंधार फार झाला. हरिणी जपून ठेवा, अंधार फार झाला. या आपल्या छोट्या छोट्या मुलींना या उमलत्या कळ्या आहेत, या कळ्यांना यांच्यावर संस्कार करून आपणच जपलं पाहिजे. आणि ज्या आता 18 वर्षाच्या पुढं गेल्यात त्या मुलींनीसुद्धा आचार्य भगवान खूप उपदेश देतात तुम्हाला. इथं माझं काही नाही आहे, परंतु आचार्य भगवंतांनी सांगितलेलं लक्षात ठेवून तुम्ही आचार्य भगवंतांकडून व्रत घेतलं पाहिजे इथं असेपर्यंत. आणि आपले आई वडील, आपली जी भारतीय संस्कृती आहे, जो आपला धर्म आहे, त्या धर्माला आपण कधी विसरलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर आपण थोडं आचार्य भगवान नेहमी आम्हाला सांगतात की तुम्ही आगमामधली उदाहरणं देताल तर तुम्ही धर्म शिकणार नाही. ज्यावेळेला तुम्ही व्यवहारातली उदाहरणं देताल, आगमाशी सुसंगत जी बाहेरची उदाहरणं आहेत ती ज्यावेळेला तुम्ही देताल त्यावेळेला तुम्ही धर्म शिकणार आहात. खरा धर्म तुम्ही त्यावेळेला शिकणार आहात. तर आपण पाहिलं, इतिहास उघडून जर आपण पाहिलं तर इतिहासामध्ये आपण पाहतो की किती जिजामाता, ज्या जिजामातेनं आपल्याला सामर्थ्यशाली शिवाजी महाराज दिलेत, जे शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी क्रांती केली, ते शिवाजी महाराज कुणापासून मिळाले आपल्याला? जिजामातेपासून. त्या जिजामातेनं शिवाजी महाराजांवर संस्कार केले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मुघल साम्राज्य आलं नाही. नाहीतर आपण कितीतरी काळ त्या मुघल साम्राज्यामध्ये खितपत पडलो असतो. परंतु या शिवाजी महाराजांची जी जिजाऊ आहे, ती जिजाऊ, तिच्याकडे जर आपण बघितलं आणि आजच्या स्त्रीकडं, आजच्या महिलेकडं बघितलं तर किती फरक दिसतो आपल्याला. शील कशाला म्हटले? त्या जिजाऊच्या डोक्यावरचा पदर जर तुम्ही कधी सिरियल वगैरे बघत असताल तर किती शालीनता त्याच्यामध्ये दिसून येते आपल्याला. आणि अशा जिजाऊनं शिवाजी महाराज आपल्याला दिलेत. सामर्थ्यशाली, क्रांती, गनिमी कावा करून आपल्या म्हणजे आपलं राज्य मुघलांकडे जाऊ नये याची सतत काळजी घेणारे, डोळ्यात तेल घालून जपणारे शिवाजी महाराज. त्या शिवाजी महाराजांच्या जीवनामधली म्हणजे लहान ज्यावेळेला होते, पाळण्यामध्ये झोपत होते, त्यावेळेशी एक छोटीशी कथा आहे की ते झोपलेले असताना जिजाऊ पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेल्या होत्या आणि मंदिरामध्ये यायला त्यांना उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळं बाळ रडू लागले, शिवबा बाळ. आणि त्यावेळेला त्यांची जी दासी होती त्याला सांभाळण्यासाठी ठेवलेली, त्या दासीनं काय केलं? शिवबाला दूध पाजलं आणि शांत केलं. आणि आल्यानंतर त्यांनी जिजाऊला सांगितलं की मी शिवबाला दूध पाजले. ते ऐकल्याबरोबर जिजाऊ एवढ्या चिडल्या आणि त्यांनी काय केलं? पाळण्यातून शिवबाला उचलून घेतलं आणि त्याला उलटं धरलं आणि ते सगळं दूध बाहेर काढून टाकलं. याचा अर्थ काय? की संस्कार नकोत व्हायला त्याच्यावर. दासीचे संस्कार त्याच्यावर व्हायला नको, दास्य नको आहे, त्याला राजा करायचं त्यांच्यामध्ये होतं. अशा जिजाऊंच्या डोक्यावरचा पदर खाली कधी पडला नाही. आणि आचार्य भगवान आपल्याला रोज सांगतात, डोकं असेल तर पदर घ्या. मंदिरामध्ये येताना कधीही आपण आपल्या शिलासहितच यायला पाहिजे, आपल्या डोक्यावरच्या पदरासहितच यायला पाहिजे. बाहेर आता पंचमकाल असल्यामुळं बाहेरच्या जगात जाताना तुम्ही थोडंसं जाऊ शकता, परंतु इथं वीतराग भगवंतांचं हे मंदिर आहे. या वीतराग भगवंतांच्या मंदिराकडं
त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर जी वितरागता आपल्याला दिसते, ती वितरागता आपल्याकडे पण आली पाहिजे. नुसतंच दर्शन घेऊन उपयोग नाही. ती वितरागता, त्यांचं शील 18,000 प्रकारचं शील त्यांचं पण आहे, ते शील आपल्याकडं त्यांना पाहून आलं पाहिजे. इतकं आपलं लक्ष त्या भगवंतांकडं पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहिलं शूर झाशीची राणी. झाशीची राणीला आपण बघितले, त्या झाशीच्या राणीचं सुद्धा कसा वेश होता, कशी होती ती झाशीची राणी. म्हणजे पूर्वींच्या महिलांचं थोडं चित्र तुमच्या डोळ्यापुढं ठेवत आहे की आज आपण कुठं आहोत आणि पूर्वी कुठं होतो आपण. तर ती झाशीची राणी बघा कशी होती. म्हणजे मला थोडंसं मध्ये मध्ये गाणे म्हणायची सवय आहे, 2-2 ओळी का होईना, त्यामुळं तुम्हाला जरा म्हणजे कळल पण त्याच्यामधला. पहा झाशीचा समोर किल्ला, झाशीची ही राणी. पहा झाशीचा समोर किल्ला, झाशीची ही राणी. पुत्र पाठीशी ढाल छातीशी, लढली वीरांगणी. पुत्र पाठीशी ढाल छातीशी, लढली वीरांगना. म्हणजे कशी होती ही झाशीची राणी. तिनं पती गेल्यानंतर सुद्धा आपलं राज्य, आपलं राष्ट्र वाचवण्यासाठी आपल्या शीलाला कधी धक्का लागू दिला नाही. आपलं शील सांभाळून, आपल्या मुलाला सांभाळून तिनं ते राज्य शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न केला. आता फितुरी झाली ते सगळी गोष्ट वेगळी इतिहासातली, पण शीलाला किती महत्त्व होतं. त्याच्यानंतर इतिहास अजून जर आपण बघितला तर चित्तोडगडचा राजा महाराणा प्रताप, त्याची राणी पद्मिनी. ज्यावेळेला त्या अल्लाउद्दीन खिलजी का औरंगजेब का ते माझ्या एवढं लक्षात नाही आहे, औरंगजेब हां खिलजी, हां अल्लाउद्दीन खिलजी याचं लक्ष त्या पद्मिनी राणीवर होतं. आणि त्या पद्मिनी म्हणजे ज्यावेळेला पद्मिनी चित्तोडगडचा राजा ज्यावेळेला लढाईत मारला गेला त्यावेळेला तिला नेण्याचा याचा विचार होता, पण त्या पद्मिनी राणीनं आपल्या शीलाच्या रक्षणासाठी जोहार केला म्हणतात. म्हणजे सगळ्या महिलांनी त्या विहिरीमध्ये तिथं उडी मारली होती. म्हणजे अशा प्रकारे शीलाचं रक्षण पूर्वीपासून भारतीय परंपरेमध्ये आपण पाहिलेलं आहे. मग आज ते शील आपण म्हणतो शील आहे, पण आज आपल्याला पाहायला काय मिळतंय, भरपूर महिला आता शिकल्यात, शिकू नका असं म्हणणं नाही आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज काम करणाऱ्या आपण महिला आहोत. परंतु त्यावेळेला जे शील होतं, त्या शीलाचं महत्त्व त्या काळात जे होतं तेवढंच आज पण आहे. त्याच्यात काही कमी झालं आहे का, त्याच्यात काही वाढ झाली का, कमी झालं आहे, तितकंच महत्त्व त्या काळात सुद्धा शीलाला होतं आणि तितकंच महत्त्व आज पंचम काळामध्ये सुद्धा आपल्या शीलाला आहे. त्यासाठी महिलांनी शीलाचं पालन करत असताना, आपण साडी नेसत असताना, काय आता बोलायचा विषय नाही आहे, परंतु वाटतं बघितल्यानंतर की हे थोडंसं सांगावं. तुम्हाला जर म्हणजे काही असं वाईट वाटणार नसेल किंवा असं काही वेगळं वाटणार नसेल तर सांगते. तर आपण मंदिरात येताना आपल्या पदराकडे सुद्धा आपलं लक्ष पाहिजे की आपण पदर कितपत, आता ते पिन लावायची करायची कितपत लावली पाहिजे, आपण ती कशी असली पाहिजे आपली, याच्याकडं आपलं लक्ष सतत असलं पाहिजे. आपण मग कधी आरतीच्या नादात असतो, कधी कशाच्या नादामध्ये असतो, त्यावेळेस आपल्याकडं लक्ष नसतं. अनावधानाने होतं हे नक्की आहे, परंतु आपल्याला त्याची काळजी असली पाहिजे, आपलं त्याच्याकडं सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. हे इतिहासाचं झालं. आता तुम्हाला सांगते, आता आपल्या धर्मामधल्या सती अंजनेचं बघितलंय तुम्ही. सती अंजनेचं उदाहरण आहे, महासती सीतेचं उदाहरण आहे, त्याच्यानंतर महासती मैनासुंदरीचं उदाहरण आहे. म्हणजे मैनासुंदरीला तर कोडी पती मिळून सुद्धा तिनं त्याच्याबरोबर किती आनंदाने संसार केला आणि त्याचं कोड तिनं दूर केलेलं आहे. चेलना राणीचं महासती चेलना राणीची गोष्ट माहीत आहे, सगळं माहीत आहे तुम्हाला ह्या, म्हणून या कथा मी काही सांगत बसणार नाही तुम्हाला. अशी ही आपली महाराष्ट्राची भूमी आहे, अशी ही आपली भारत भूमी आहे. या महाराष्ट्र भूमीमध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला, याचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे की या महाराष्ट्राच्या भूमीवर माझा जन्म झाला आहे. न की मला अमेरिका पाहिजे, न की मी अमेरिकेत जन्मलो असतो तर बरं झालं असतं, मी परदेशात जन्मलो असतं तर बरं झालं असतं, असं आपल्या मनात सुद्धा येता कामा नये. मी या भारत देशामध्ये जन्मलो हेच माझं भाग्य आहे. त्यातल्या त्यात
महाराष्ट्र राज्यामध्ये जन्मलो हे आणखीन आपलं परम सौभाग्य आहे. कारण महाराष्ट्राची भूमी कशी आहे बघा. संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची. भोळी भाबडी माणस, भोळी भाबडी माणस, लई पुण्यवान माती, लई पुण्यवान माती. संत महंतांची भूमी आहे. रामदास सारखे संत, संत गोरोबा कुंभार, संत ज्ञानेश्वर, आपल्यावर किती संस्कार झाले ते, आणि ते संस्कार आपण या शील रूपानं टिकवून ठेवले पाहिजेत. मैना सुंदरीचं तर तुम्हाला माहीत आहे कसं आहे ते. तीर्थ करने चली सती निज पति का कुष्ठ मिटाने को, अशुभ कर्म का उदय हुआ है, कर्म निबंध छुडाने को. म्हणजे कोढी असून सुद्धा त्याला स्वीकारून माझं कर्म आहे, माझ्या कर्मानं मी खाते, असं स्पष्ट उत्तर तिनं आपल्या वडिलांना दिलं होतं. आणि त्यामुळं वडिलांच्या मनामध्ये कशा जागे होऊन बघू कसं खातीस तुझ्या कष्टाचं म्हणून वडिलांनी त्या कोढी राजाशी तिचं लग्न लावून दिलं होतं. परंतु तिनं स्वाभिमान आपला पुरुषार्थ जागा करून आपल्या पतीचं कोडं घाललं होतं. पंचम कालामध्ये सुद्धा बघा तुम्ही किती मोठ्या मोठ्या पदावर स्त्रिया आहेत. आज आपल्याला वाटतं की आपण डोक्यावर पदर घेतला म्हणजे अशिक्षितपणाचं लक्षण असं समजतो आपण. पण आपल्या देशाची पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी यांना बघितले तुम्ही. इंदिरा गांधींच्या साड्या किती सिंपल असायच्या, कधी डोक्यावरचा पदर त्यांचा खाली नसायचा, एवढ्या पंतप्रधान होत्या. त्याच्यानंतर प्रतिभाताई पाटील ज्या राष्ट्रपती होत्या आपल्या देशाच्या, त्यांचासुद्धा बघा तुम्ही कधी डोक्यावरचा पदर खाली गेला नाही. मग आपल्याला वेळोवेळी सांगायची का गरज पडावी की डोकं असेल तर पदर घ्या, डोकं असेल तर पदर घ्या. आपण महिलांनी जागृत झालं पाहिजे. कारण आपल्याकडं मायाचार हा स्वभावताच आहे. आचार्य भगवान नेहमी सांगतात मायाचार आपल्याकडं स्वभावता आहे. आता एक छोटंसं मायाचाराचं उदाहरण देते, कुणी वाईट वाटून घेऊ नका. पण आचार्य भगवंतांनी आपल्याला सांगितले पांढरी साडी घालून तुम्ही तिथं पूजेला यायचं. मग त्या पांढऱ्या साडी म्हणजे कशी पाहिजे, निदान आता हे एक दोन ताई आहेत मध्ये प्लेन आहे आणि काठ, ही पांढरी चालेल. परंतु त्याच्यावर फुलं फुलं असणं, पिंक कलर असणं, म्हणजे ऑफ व्हाईट कलरच्या साड्यासुद्धा आपण इथं घालून येतो. ही काय आहे मग? ही मायाचारीच आहे आपली. की आचार्य भगवंतांनी सांगितले पांढरी साडून नेसून या. मग ऑफ व्हाईट घेताना तुम्ही ती व्हाईट म्हणून घेतली का दुकानदाराकडून? ऑफ व्हाईट म्हणून आपण ती विकत घेतली. आणि ऑफ व्हाईट साडी आज आपण आपल्या मंदिरमध्ये दशलक्षण पर्वामध्ये आचार्य भगवंतांनी सांगितलेलं असून सुद्धा ती ऑफ व्हाईट घालून येतो. हा काय प्रकार आहे? मग मायाचारच आहे एक प्रकारचा. मग कसं आपण आपल्याला धर्म साध्य करणार? जिथं आपण मायाचार करतो तिथं आपल्याला आपला धर्म कसा मिळणार? मायाचारी केल्याने काय होते ते तुम्हाला माहीत आहे. तिर्यंच गतीचा बंध होतो, नरकगतीला जातो आपण. मग आपण महिलांनी मायाचारी सोडली पाहिजे. आपण पांढरं म्हणजे पांढरंच पाहिजे, त्याच्यावर फुलं वगैरे नको, रंगीत काठ असले तर चालतील. कारण हे 90% आहे, 10% तुमचा कलर आहे. पण ते जवळजवळ 99% कलर आहे आणि 1% त्याच्यात कुठतरी पांढरं असते, त्याला आपण पांढरं म्हणतो. एक छोटंसं म्हणजे आलं लक्षात म्हणून ते उदाहरण दिलं तुम्हाला. मग पंचम कालामध्ये ह्या स्त्रिया आपण पाहिल्यात. मग आपण का असं राहत नाही? आपल्याला का वाटतं की अशिक्षित आहोत, आपण डोक्यावर पदर घेतला किंवा आपण ड्रेस नाही यूज केले, आपण साडी घातली. आज एक आत्ता मगाशी बसले होते, अमेरिकेमधली एक क्लिप बघितली दशलक्षण पर्वाची. तर अमेरिकेमध्ये सुद्धा आज अटलांटामध्ये ज्या महिला पूजा करतात सगळ्या साडीवर आहेत आणि सगळ्यांच्या डोक्यावर पदर आहेत. मग आपण त्यांना अशिक्षित म्हणणार का? नाही. मग त्यासाठी आपला पदर हे आपलं शील आहे आणि त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे. आता हे जे सगळं तुम्हाला सांगितलं आत्तापर्यंत ते सगळं माझ्या गुरूंकडून मी घेतलेलं आहे. त्यांच्याकडचंच आहे हे सगळं, माझं काहीच नाही. ते ज्या वेळेला सांगत असतात त्यावेळेला माझं लक्ष असतं. खरोखर माझी झोळी खूप फाटकी आहे, त्या झोळीमध्ये मी काही भरून घेऊ शकत नाही. जसं आपण म्हणतो ना, सोन्याची एक कणिका जरी आपल्याकडं असेल तर आपण काय करतो, ती कणिका एखाद्या छोट्याशा मौल्यवान डबीमध्ये
जी मखमली अगदी सुंदर अशी डबी आहे, त्या डबीमध्ये आपण ती कणिका ठेवून, कणिका म्हणते मी, ती कणिका ठेवून आपण तिजोरीमध्ये बंद करतो. तसं आचार्य चंद्रप्रभू सागर महाराज ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला माझ्याकडं कैच, झोळी खूप फाटकी, त्या फाटक्या झोळीत कैच राहत नाही, पण त्या झोळीला चिकटलेल्या ज्या या सगळ्या कणिका आहेत त्या कणिका मी तुम्हाला दिल्यात. आता त्या तुम्ही कुठं ठेवायच्या, कशा ठेवायच्या हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे सगळं गुरुनी दिलेलं आहे, यामध्ये माझं काहीच नाही. म्हणून गुरूंसाठी एक 4 ओळी आणखीन आणि एक छोटं सगळ्यांच्यासाठी जर तुम्ही म्हणलात, आज पंचमकालाचं थोडं वर्णन नाही त्याच्यामध्ये, तुम्ही म्हणलात तर ते सांगणार, नाहीतर सांगणार नाही. क्या कहूँ कौन सी दौलत है गुरु, मेरा जीवन मेरी दुनिया मेरी जन्नत है गुरु. क्या कहूँ कौन सी दौलत है गुरु, बनाया इन्होंने जीवन सारा, बनाया इन्होंने जीवन सारा, अंग अंग में इनका ही साया, अंग अंग में इनका ही साया, साया ही नहीं काया पे मेरी, साया ही नहीं काया पे मेरी, उपकार है इनका श्वासों पर, तेरी पूजा मेरी बरकत है गुरु, मेरा जीवन मेरी दुनिया मेरी जन्नत है गुरु. अंक में सारी सृष्टि समाटी, सुख दुख को सम करके देखी, अंक में सारी सृष्टि समेटी, सुख दुख को सम करके देखी, आंचल के तले जीवन ये पले, आंचल के तले जीवन ये पले, वो नर क्या वो तो नारायण, सबको शिव करने की ताकत है गुरु, सबको शिव करने की ताकत है गुरु, मेरा जीवन मेरी दुनिया मेरी जन्नत है गुरु. क्या कहूँ कौन सी दौलत है गुरु, मेरा जीवन मेरी दुनिया मेरी जन्नत है गुरु. जय बोलो परम पूज्य आचार्य चंद्रप्रभू सागर जी महाराज की जय हो. माझा जन्मच झाला आहे 1956ला नाही, 2023ला. ज्यावेळेला मी आचार्यांच्या सानिध्यात आले तो खरा माझा जन्म आहे, त्याच्या आधीचा जन्म नाहीच आहे. मग शेवटी थोडंसं सांगावंसं वाटतं, एक म्हणजे थोडंसं आहे माझ्याकडं, ते सांगू का कसं बघा. हां ठीक आहे, कुणाला काही म्हणजे असं वाईट वाटणार नाही, कुणाला दुःख होणार नाही, कुणाच्या मनाला काही लागणार नाही, लावून घ्यायचं नाही आहे, फक्त चिंतन करायचं त्याच्याबद्दल. सावध रहा तू पंचम काल हा, सोंग झोपेच घेऊ नको, क्षणाक्षणाने आयुष्य घटते विसर याचा पडू देऊ नको. माता भगिनो तुम्हा सांगते, माझी तेवढी पात्रता योग्यता नाही आहे पण सांगते, माता म्हणजे आचार्यश्रींची पात्रता योग्यता आहे, त्यांच्याकडूनच तुम्हाला सांगते असं समजा. माता भगिनी तुम्हा सांगते, नीती गोष्ट ही विसरू नको, दुनिया उलटली चाल बिघडली तुझी मर्यादा सोडू नको, पतिवेडा वाकडा नशिबी आला, देव मानता चुकू नको, परपुरुषावर मोहित होऊनी जार कर्म तू करू नको, मुनी येतीला आहार देण्या
कंटाळवाणी होऊ नको. मुनियतीला आहार देण्या कंटाळवाणी होऊ नको. स्वपुत्रा समजान त्यांना अर्धपोटी उठवू नको. भगवंताच्या मंदिरी जाऊनी त्रिकाल दर्शन चुकवू नको. स्त्रीलिंगाचे छेदन करणे ध्येय तुझे हे विसरू नको. आता थोडं त्यांच्यासाठी आहे. गुप्त गोष्ट करुणी स्फोट बायकोच्या लाडात फसू नको. माता पिता गुरुदैवत सती त्यांचा अनादर करू नको. परधन दिसता विण समजोनी स्पर्श कधीही करू नको. नीती मार्गाने अर्थ मिळवूनी धर्म कार्य तू विसरू नको. 3.5 हात भूमी तुझी त्याचीही आशा धरू नको. नीतिमान ती सोडून सारी मोह पसारा वाढवू नको. झाली साठी आली काठी पोटा पाठी लागू नको. बसता उठता जागृत होता परमात्म्याला विसरू नको. परमात्म्याला विसरू नको. जय बोलो देवादिदेव श्री आदिनाथ भगवान की जय हो. सुखी रहे सब जीव जगत के कोई कभी न घबरावे. वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नए मंगल गावे. ओम नमः सबसे क्षमा सबको क्षमा.